त्यांच्यापाशी उभा राहा ते तुला धर ते बघ मग किती माणसं समजायला बाबा तू असं डोळे का बंद केले त्याचे पण पकडत नाही ते काय नाही करीत ते बघ काय नाही करीत ते तिकडे कुठे गेल ते मग इकडे दादा इकडे दादा आणि हा मी दिसतोय बघा इकडे काही मित्र आहेत बघा आता आपण तुम्ही साईज बघा अनबॉक्सिंग करू आणि अनबॉक्सिंग करू की ही जी थैली ना या थैलीमधून त्याची बाईट होऊ शकते कारण की 1-1 इंचाचे दात असतात त्या सापाचे तर बघा एक साप बाहेर निघलेला आहे ते फुल साईज रसल वायपर एकच पळाला घोणस म्हणतात आणि खेडेगावातले लोक त्याला परड म्हणतात पूर्ण गवतचा आवाज बाईटकडे चालला भाऊ ते दुसरा कुठे तोंडवर भाऊ तो निशाणा इकडे दिसला मला तुम्ही झूम करा ना त्याला त्यातून इकडे अरे हे पण तसं भैया तर आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज केलेला आहे हा तर त्यांनी आता तो सोडलेला आहे इकडे फॉरेस्ट मध्ये आम्ही आलेलो साप सोडायसाठी तर साप आज सोडलेला आहे बघू शकता आत्ताच पकडला होता एक थोड्या वेळापूर्वी किती अर्धा तास झालाच आहे ना आपण अर्ध्या तासापूर्वी पकडला होता आणि तो आता सोडण्यात आलेला आहे आज तुम्ही म्हणता DSK इकडे काय करतोय तर DSKने आज कोलॅब केलेला आहे विशाल भाऊ सोबत कुठे रे बाबा थोडी भीती वाटते बरं अरे शेपूट इकडे त्याची खतरनाक पळाला का तो हे बघा अशा गवतामध्ये साप नाही का असे बसतात यांचे कलर पण नाही कळत मित्रांनो दिसायला लागले का तुम्हाला हे बघा कसं निघला हा दिसायला ना व्हिडिओ तर हे बघा आता आम्ही सगळं सोडलेलं आहे साप आणि बघा आता मी आज थोडं व्हिडिओ यांच्यासोबत थोडाफार कोलॅब केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा पुढे अजून तुम्हाला घरी पण व्हिडिओ बघायला भेटेल मी यांच्याकडून व्हिडिओ घेऊन टाकतो यांच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे तुम्हाला सांगतो हे बघा माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे आणि व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे याला म्हणतात आयफोन घेण्याचे नुकसान 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 बॅटरी लई वेळ टिकत नाही आता आम्ही चाललोय बाहेर इथून कारण हे सगळं सारखं दिसतंय हे ना ते मॅच होतं डायरेक्ट सापाच्या कुठे नको करू त्याला तू जसं करीन तसं करीन ते हा झोका आहे त्यांना खेळायला माझ्याकडे बघितलं नसतं कधी अरे पिल्ले असे म्हणजे काय पिल्ले आहेत ते मग मग किती भारी खेळते काय खाते ते काय खात असेल त्याला खायला टाकते नाही का थोडा वेळ ते आता घेऊन आला त्याच्यासाठी काही नाही करते हात दे त्याला ती माझ्याकडे बघत आहे चलो इकडे पिल्लू आहे हा भारतातला 1 नंबरचा विषारी साप आहे हा 1 नंबरचा नागापेक्षा 5 पटीने विषारी साप त्याला तो होल पाडलेले ऑक्सिजन साठी त्याला या साप पहिले ते मागे हातात घातलं तसंच होता नाही ते कवड्या होता कवड्या दिसणारे सगळे साप सारखे म्हणजे नाही छोटे किती घाबरते मागच्या मागे घाबरायला लागली हा 1 नंबर विषारी साप रात्री टायमालाच निघतो जास्त करून घरातून बाहेर
कोणाच्या त्याच्या घरातून का आपल्या घरातून? म्हणजे आपल्या घरात येतो रात्रीच्या टायमाला शिकारसाठी तो. आता सकाळी पकडला तो. दोन आहेत का रे? नाही एकच आहे. लांब दिसतो सोडायचं त्याला. फॉरेस्टला. हा देलो 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 चिरकत रे बाबा हे. हा देलो ना थांब ना देलो ना. कसली चिरकत रे बाबा. त्यांची आई कुठे आहे? आई त्यांना रेस्क्यू केलेलं नाही, त्याचा पाय तुटलेला आहे. लागलेले जे पडलेले म्हणजे असं पडलेले लागलेले असतात ना त्याला तो रेस्क्यू करतो. त्यांना सांभाळायचं, त्यांना नीट करायचं आणि सोडून द्यायचं. आता हे मोकळे राहते, यांना असं हे नाही केलेलं, कैद बी नाही केलेलं आहे. त्याच्या पायाला लागलेलं आहे का? त्याचा पाय तुटलेला आहे, त्याचा एक पाय नाही त्याला. ते नीट कसं होईना आता? झालं ते नीट. हा जखम होती ना, कुत्र्याने खाल्ला तो पाय. चल चालतंय समजा. चलतं पळतं सगळं झाडावर इकडे तिकडे फिरून. तुम्हाला भीती नाही वाटत का त्याची? आता भीती कमी झाली. पहिलं वाटायचं. ए भाऊ दरवाजाला बघून आला नाही, दरवाजा लावलेला नाही. आतमध्ये इकडे तुला कोण टाकला का आतमध्ये? कोणलेलं आहे ते घाबरतं ना म्हणून. कुत्रा घाबरतो. त्याला घ्यायचं शिवाने घरी घ्यायचं घ्यायला. आपण आलोय विशाल भाऊ सोबत. आज विशाल भाऊ सोबत दिवस काढणं चालू आहे. म्हणजेच दिवस म्हणजे आम्ही सोबत फिरतोय सकाळपासून. आणि गेलो होतो. आता तुम्हाला सांगतो शिवानी आणि मम्मी बी जॉईन झाले आमच्या व्हिडिओमध्ये. तर बघा आता कसं वाटतंय कसं नाही. तर मी तुम्हाला DSKचं इंट्रोडक्शन दिलेलं नाही आता अजून, देऊ पुढं आहे का नाही. आमच्या घरी आल्यानंतर काय काय बघायला भेटलं यांना मग तुम्हाला सगळं सांगा शिवानी पुढं तुम्हाला. म्हणजे अरे तिला भीती वाटते ना, आपण भीती घालू सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या गोष्टी माहिती. इकडे कबूतर बिबूतर काय नाही ते पण मागं आहे ना. आणि आता मी तुम्हाला कॅमेरा फिरवतो कारण विशाल भरपूर जखमी जनावरांना रेस्क्यू करतो, त्यांचा जीव वाचवतो, त्यांच्यावरती ट्रीटमेंट करतो आणि त्यांना सोडून देतो. तर आता आपण नाही का 2 वानर आणलेले आहे ब्लॅक कलरचे. ते त्यांना वानर म्हणतात आणि जे व्हाईट तोंडाचे असते त्यांना माकड म्हणतात. जे आपण आधी बघितलं ते माकड आहे. हा ते माकड आहे. 2 पिल्लं बघितले ते माकड आहेत आणि आता तुम्हाला वानर दाखवतो. हा तर हे ऍक्सिडेंट झालेले आहे, यांना चालता येत नाही, कमरेपासून पूर्ण कामातून गेलेले पाय वगैरे, त्यांचे काहीच काम करत नाही. तर मी आता कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला दाखवतो. भाऊ मी खाली येत नाही पॉमेलियन बघून. येत नाही, काही करत नाही ते. नको तू टाक जेवायला, एवढा पण रिस्क नको मित्रांनो. हा कसा काय ऍडजस्ट करतो काय माहिती. हे बघा तुम्हाला दाखवायचं मी खाली, तुम्हाला दिसत असतील कदाचित. भीतात का रे ते? जवळ येतं की ते जे चापट मारल्यावर तोंड सुचतं का, तर तेच माकडे मित्रांनो. ते जे फिरतं ना आपल्या गच्चीवरती पत्र्यावरती ते माकडे. आणि हे तर तुम्हाला माहिती असेल पॉमेलियन. तिकडे एक पॉमेलियन आहे. तर हे त्याच्यामुळे येत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी लय लांबून बघतोय व्हिडिओ, तुम्हाला सांगतोय हां मी लय लांबून व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी कमीत कमी तिच्यापासून लांब आहे मी, कारण मला वाटते भीती. थोडीफार भीती असली पाहिजे माणसाच्या मनात. उगाच मोकार कुठे बी आपलं हिरोगिरी नाही दाखवायची. शिवानी ते पण आहेत. शिवानी खाली थांबली घरामध्ये. आता मी इकडं वरती त्यांना तो टाकतोय मक्याचे कणस. हे बघा तुम्हाला दिसलं असं. हे घाबरतंय जरासं. हे पायापासून पूर्ण गेलेलं आहे ना. तसं टाकून दे ना पूर्ण अख्खं. संपलं. तिला देऊन टाक इकडं. हे का हे घाबरतोय पण वडता खाण्यासाठी करतंय का तेवढं. हा यांना लाकडू होती कशासाठी ठेवले. नॅचरल वातावरण म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे पिंजऱ्यामध्ये काही झालेले. नाही पिंजऱ्याचा विषय नाही मित्रांनो. ह्यांना जर बाहेर सोडलं ना असं तर हे अजून जास्त जखमी होतील किंवा मग त्यांना म्हणजे चलूच नाही शकत का. हा का लाईट वगैरे असणार तिथं. हो का. हे बघा चला आपण खाली जाऊन भेटूया आता. त्यांच्यापाशी उभा राहा ते तुला धर. मग किती माणसं समजायला बाबा. तू असं डोळे का बंद केले त्याचे पण.
पकडत नाही ते. काय नाही करीत ते ते बघ काय नाही करीत ते तिकडे कुठे गेल ते मग इकडे दादा इकडे दादा पंचायती पंचायती बाबा इकडे पंचायती ना डॉलर मग घरी जायचा वेळ झालेला आहे आणि इकडे आपल्याला ड्रॉप आउट करायला आलेत विशाल भैया आणि इकडे त्या वहिनी आहेत मागे शिवानी आहे त्यांचं पण चॅनल आहे त्यांना पण सबस्क्राईब करा मानसी विशाल गायकवाड है ना आणि एक विशाल गायकवाड सर्व मित्र जालना तर सबस्क्राईब करा. आता मी चाललो घरी मम्मी पण आहे दिसते की नाही तर आता माझा तुम्ही म्हणताना व्हिडिओ एवढा मुंग्यावाला काय येतोय कारण विशाल भाईच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूट करतोय आणि मग आता तुम्हाला व्हॉट्सअपने पाठवाल आणि मग तो व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये ॲड होणार आहे. आज भरपूर दिवसभरात काय काय घडलं विशाल भाईयासोबत म्हणजे आम्ही दोघांनी भरपूर काय काय केलं सगळं तुम्हाला दिसणार आहे. आता तेच दाखवतोय काय काय आज कॉलवर गेलो त्यानंतर घरी आलो खूप आज दिवसभर फिरलो आज पूर्ण आता थकलो आता आम्ही पण घरी चाललोय. त्यातली त्यात काय झालं तुम्हाला सांगतो की शिवानी बोलली की मला बघायचं आहे त्यांच्याकडं कुत्र्यांची भीती वाटतं ना है ना कुत्र्यांची भीती घालवण्यासाठी आम्ही इकडे आलतो. तर कुत्र म्हणजे तर माझ्या घरी तुम्हाला तर माहीतच आहे डॉलर आहे म्हणून आणि स्नेक वगैरे तर रेस्क्यू केलेले असतातच माझ्याकडे आणि आपल्याकडे जे रेस्क्यू केलेले माकड वगैरे पण आहे ते पण आपण त्यांना दाखवलेले आहे. तर आता थोडं लाईव्ह दर्शन देऊया म्हणलं तिला ती म्हणली मला बघायची इच्छा आहे भरपूर दिवसापासून म्हणलं आज दाखवून देऊया म्हणून आम्ही वहिनी आणि विशालच्या घरी आलतो आहे का नाही. आता ड्रॉप करायला तर आम्ही चालू घरी जाऊन तुम्हाला भेटतो नाही का. नमस्कार मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. बॉडी कमी झाली सर तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर सकाळपासून मी काय काय कुठाने केले ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि इकडे आपली शिवानी बसलेली आहे. नमस्कार. हे टोपी गँगची सदस्य टोपी घालून दाखव घाल ना घाल उलटी नाही सरळ ती बरोबर. हे बघा टोपी गँगची सदस्य मी बी टोपी घातली बघा कसं दिसते बघा भारी आहे की नाही. सॅन्टा क्लॉज उद्या क्रिसमस आहे त्यामुळे तुमच्या विशेष मला सांगा मी पूर्ण करतो. आता सॅन्टा क्लॉज बनलेलो आहे मी आज. लाल टोपी नाही सॅन्टा क्लॉजची इकडे एक घंटी बांधायला पाहिजे टुन टुन. हे बघा आज सगळे सॅन्टा क्लॉज बनलेले आहेत. हे बघा सॅन्टा क्लॉज गँगवाले. तर इकडे बघा इकडे मम्मी बसलेली आहे. नमस्कार. फक्त नमस्कार. मग काय आज काय काय केलं. आज तुम्ही कुठं गेले होते. आम्ही गेलतो आज माकडं बघायला. छोटे छोटे माकडं बघितले आम्ही. पिल्लू होते ते माकडांची पिल्ले छोटे पिल्लू क्यूट पिल्लू. तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये ते दिसलं 3 पाय होते एका पिल्लाला जखमी येते 3 पायाने जखमी झाले होते ते जखमी झालेल्या पिल्लाला ते रेस्क्यू करतो त्याच्या घरी ठेवतो त्यांचा सांभाळ करतो. त्यांनी वरती 2 वानर ठेवले जे काळ्या तोंडाचे असतात ना त्याला वानर म्हणतात. जे लाल तोंडात असतं त्याला माकड म्हणतात. वानर जे पत्र फिरत वरती तुला दिसतात त्याला वानर म्हणतात. 2 वानर ते पायापासून खाली आजू झालेले ते 2 त्यांनी त्याच्यावरती ठेवलेले ते मला दाखवले ना तुम्हाला म्हणजे वानर आजू सांभाळतो बाबा ते माहितीये का त्याला त्याचं पूर्ण संरक्षण करतो. त्यांना बरोबर एखाद्याला जर जखमी करून बोर झालेले तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॅमेरा दिसते ते त्यांना एक दिवस काय करावं लागेल मस्तपैकी चांगला कलर घेऊन यावं लागेल फसफस ऑइल कलर मारून घ्यावं लागेल. दाढीची मशीन एखादी मला नवीनच घरात घ्यावं लागणार आहे कारण ते काही दुकानात जात नाही. मग आपली खराब झाली ती 200 रुपयामध्ये काय घेता. मी शोवरून मागेली मित्रांनो तुम्हाला सांगतो खराब निघली ती. मग तुम्हाला सांगते 3-4 वेळेस जे टकलं करायचं प्लॅनिंग होतं त्याच्याच टायमिंगला मी कॅसामध्ये घातली तर ते अर्ध केलं आणि ते त्याचं उखडूनच निघलं डायरेक्ट. हे 200 रुपये मिशोचा आयटम. अरे तो सेवा करतो प्राण्यांची असं म्हणला हरकत नाही. प्राण्यांची सेवा करतो जातो कॉलवर फोन केला ना त्याला सगळ्यात जास्त 1 नंबर विषारीचा साप होता. अर्ध्या घंट्यात माणूस मरतो त्यांनी माहिती. भरपूर सारा शिवानीला आज काय काय शिकायला भेटलं. साप शिकायला काय भेटलं म्हणतो साप नाही शिकायला
काय शिकायला उलट तुझ्या डॉलरला घाबरत होती. डेंजरस तसं होतं ते वाघासारखं आणून मांडलं दिसतं पण काही नाही करत ते. ते भयानक होतं ते. तुला शिकायला काय भेटलं याच्यातून? हम्म. काय भेटलं शिकायला? ते प्राण्यांची सेवा करायची, हा, मुक्या प्राण्यांना जीव जीव लावायचा. लावायचं, मुक्या प्राण्यांचा घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. सापाला घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. मुक्या प्राण्यांना जीव लावायचा. म्हणजे त्यांना जीव लावला तर ते पण आपल्या स्वतः होतात आपली. सापाला कधी जीव लावला तर ते साप कधी आपला नसतो, आपला असतो. असतो. नाही नाही, उद्या वाघा सापाला भीती वाटती. साप तुम्हाला का चावतो? कारण सापाला भीती वाटते की तुम्ही त्याला मारता. कारण तुम्ही त्याच्या जवळ जातो ना, त्याला देवाने तिच्या ऑलरेडी शिकवण दिलेली त्याला की बाबा तुझ्या जवळ कोणी आलं की तू त्याला धरायचं. म्हणजे तो म्हणजे सेफ्टी सिक्युरिटी असते सगळ्याची आपापली, आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? सेफ्टी सिक्युरिटी असती, बाकी काहीच विषय नाही, है ना? आणि भारी होतं ते साप. मी पण गेलतो सकाळपासून. ते बी व्हिडिओ मी पुढे ऍड करतोय. तुम्ही लय भरपूर मोठा सारे. पाहिला ना? हो, कुठं कमीत होता कमी तुम्हाला सांगतो 4-5 फुटाचा असेल. हा, कुठं होता ते? ते इथून कमीत कमी ते कुठे ते वडगाव, कोणतं तरी वडगाव आहे, किती तिकडे गेलतो. किलोमीटर असेल? ते सिरियस हे RD भक्त कॉलेजच्या त्या लाईन मध्ये पलीकडे कोणतं एक वडगाव होतं, त्या वडगावला गेलतो मी पकडायला. लांब. आणि 2 पकडले. बापरे. त्यांच्या पण म्हशी वगैरे थोडा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांनी कुठे घेतले सोडले मग ते? फॉरेस्टला. फॉरेस्ट नाही तिकडे मोठं जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये सोडून देतात. मग ते तिकडं लोक फॉरेस्टमध्ये सोडून देतात. घरी नाही हा. आणले ते? मग घरी कशाला आणतील? हे पण त्याला फॉरेस्टमध्ये नेऊन सोडायचं. आता तो होता ना त्याच्या घरी, ते सगळे सोडून देत. तो ठेवत घरी काहीच कोण नाही. आणून ठेवलेलं आहे मग? अरे बाबा, संध्याकाळचा टाइम झालेला आहे. संध्याकाळी कशाला ते फॉरेस्टमध्ये जाईन? तुला आज संध्याकाळ चाललंय? मग मला वाटलं नाही, जे बाहेर पकडलेले मोठे मोठे ते लगेच सोडून देतो. मग एखादा कसा तो एखादा जायला त्याला नेऊन सोडायचा असतोय, तो फॉरेस्टला सगळे साप सोडून देतो. तो काय घरात काही ठेवत नाही. मग ज्याला त्याची पर्सनल लाईफ आहे, सगळेजण आपापली लाईफ जगतात. आता मोकळं का उद्या पाहिजे. मग त्यांची नेऊन. त्यांनी माकड पण कसे ठेवले आहेत त्याच्या घरामध्ये आहेत, पण ते सगळे असे पूर्ण Friendly फ्रेंडली, म्हणजे बाहेर सोडून देतो बिंदास. जावा तुम्हाला कुठे जायचं. घरात पण साप नाही. कोंडून ठेवलेले नाही आहेत. पण त्यांना एकदा तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्राण्याला एकदा जीव लावला ना, ते लवकर सोडून जातच त्याला नाही. खायला पण कसलं भारी आणते, मग? फळं आणते. सगळ्या गोष्टी असतात. आणि टोपी कामावर घातली माहिती का? आज उद्या क्रिसमस आहे, तर सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. क्रिसमस आहे ना उद्या, म्हणजे आजच हार्दिक क्रिसमस. आजच क्रिसमस आहे. आज व्हिडिओ तुम्ही बघत असाल कदाचित क्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरला. अजून फक्त 5 दिवस राहिलेले आहेत वर्ष संपायला, आहे का नाही? 5 दिवस बाकी आहे. सगळ्यांना हॅपी क्रिसमस. एवढी का वैतागल्याने बसली? सरळ बसणार मग मी असं उठून बसणार. थकले मग कालचा व्हिडिओ किती लोकांनी उत्स्फूर्तीने बघितला. प्रँक झालेला होता शिवानीवरती. प्रँक. एक दिवस आम्ही तुझ्यावर प्रँक करू. काय प्रँक करू आमच्यावर? मोठा prank. लय मोठा प्रँक करू. मग आम्ही असं सांगू, काहीतरी वेगळं सांगू, आहे का नाही शिवानी? हा. तो बी सासूचा काय प्लॅन आहे काय माहिती. आम्ही लय मोठा प्लॅन करणार आहे. बघू आता तुम्ही काय प्लॅन करता काय नाही. आम्ही तुला तर सांगणारच नाही. हं? आम्ही तू तरी सांगतोस, मी असं करायला लागलो. मी सांगितलं. आम्ही मी तुला फक्त सांगणार नाही. मी फक्त अचानक मध्ये तू असा रडत येशील. मी फक्त व्हिडिओ मध्ये सांगितलं, ते बाहेर नाही सांगितलं. ओके, तर आपण आता व्हिडिओला विश्रांती. सपोर्ट करा DSK ला फ्रँक्स करण्यासाठी. तुम्ही सगळे मला सांगा काय, हळूच सांगा काय prank. हळूच म्हणजे मला दिसतंय ते. तुम्हाला हळूच सांगायची गरज नाही. सगळं कमेंट मध्ये मला दिसतं. तुम्हाला सांगतो मी. मला नाही, मला इन्स्टाला मेसेज करा काय प्रँक करू, मला काय माहित नाही. मला हळूच इन्स्टाला मेसेज करा. मला सांगा. ते बी मला दिसतं मित्रांनो. मैत्रिणीनं मला सांगा लवकर काय करू. मला इन्स्टाला हळूच मेसेज करा. बरं, ठीक आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून जे क्रिसमसच्या म्हणजे काय म्हणतात, हार्दिक शुभेच्छा. मेरी क्रिसमस. आपण भेटू पुढे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ मी जॉईन करतोय. ते व्हिडिओ बघा आणि कसे वाटते ते सांगा मला. कारण आपण असं जर बडबड मी सुरू केली आणि आमचा व्हिडिओ सुरू झालेला असेल, तर ते व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओचा विषय नाही येणार, इकडे दुसराच विषय होऊन जाईल. चला बघा पुढे काय काय होणार, काय काय नाही. सगळ्या दिवसाची दिनचर्या, शिवानी कोणाकोणाला भेटली, काय काय दाखवलं, तिला काय काय शिकायला भेटलं, म्हणजे शिकायलाच भेटल्यासारखं झालं. कारण आपण बाहेरच्या गोष्टी बघतो ना, बाहेरच्या जगात वावरतो, तर तिकडे आपल्या 2 गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे. ज्यांनी माझ्यासाठी काही चांगलं टाकलं त्यांचे खूप 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 खूप. हा, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 25 डिसेंबरला जो व्हिडिओ शूट होणार आहे, त्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच्या कालच्या आजच्या सगळ्याच्या एकत्र कमेंट मी घेणार आहे. चला पुढे बघा आता.